वाल्मी कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून सुरेश धस यांनी मोठा दावा केलाय। 2 दिवसात या ऑडिओ क्लिप संदर्भात मोठा खुलासा करणार असं धसांनी म्हटलं। दरम्यान ज्या ऑडिओ क्लिपवर सुरेश धस खुलासा करणार ती ऑडिओ क्लिप नेमकी आहे काय ते आपण पाहूया। हॅलो, बोला ना अण्णा नाशिकवरून बोलतोय। बोला रे भैया। हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून। कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज। एक मिनिट टॅक्स मॅसेज करा। अण्णा ऐका ना। हॅलो, PSI कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड। काय नाव आहे? PSI कुलते नंबर आहे त्याचा द्या मला। नंबर द्या मला। एक मिनिट अण्णा। 6716 6716 चालू ठेवा। हो। हॅलो, हा ताई वाल्मी कराड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन आहे ते काय करणार तिकडे लक्षात यायसारखं पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका। हो पोस्ट काय होतं, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी त्या आधी शांत होता, कुणाविषयी आरेला करत होत जातो 1-2 दिवस अजून चालला असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला। तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही। धमक्या द्यायला लागले ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचं। तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोलेल ते। हो चालेल। तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहित नाही, पण मला माहिती ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे। तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे। पंकजाताई यांनी दसऱ्याचा मेळावा झाला, त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा। हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं। त्याच्या मागचे एक SP होते ज्यांनी अगदी पायाला नमस्कार करून यांच्याकडनं आशीर्वाद घेतले होते वाल्मी कराडकडनं। जो मेन त्यांचा जो बॉस आहे, जिथे असं बॉस हे अनेक वेळा मी वाल्मी कराडच्या रील्स मधनं बघितलंय, सुदर्शन गुलेंच्या रील्स बघितलंय की यांचे बॉस जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत। म्हणूनच मला वाटतं हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच हवा।